त्याच्यामध्ये आपण एक हात मदतीचा म्हणून या महाराष्ट्रामध्ये जे पूर पीडित लोक आहेत, त्यामध्ये धाराशिव असो, सातारा असो, या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या मार्फत आपण हे उद्या 3 ट्रक या ठिकाणी पाठवतो आहे। याच्यामध्ये 10 गहू आहे, आटा आहे, तांदूळ आहे, डाळ आहे, साखर आहे, पोहे आहे, तेल आहे, रवा आहे, बेसन आहे, चहापत्ती आहे। म्हणजे प्राथमिक स्वरूपाची जी गरज आहे त्या दृष्टिकोनातून आपण त्यांना मदत करतो। त्यामध्ये आपण 5 दिवेसुद्धा टाकतो आहे की हा जो झालेला याच्यामधून घात जो आहे त्यातून सावरण्यासाठी आपण त्यांचा मदत करण्याचा आपला प्रयत्न आहे। म्हणून मी त्याला एक नाव दिलं आहे की एक हात मदतीचा म्हणून। PR पोटे पाटील एज्युकेशन ग्रुप हे नेहमीच अग्रेसर या अशा कामामध्ये अग्रेसर राहिलेलं आहे। मी स्वतःसुद्धा याच्यामध्ये काम करत राहत आहे, पण आम्ही ग्रुप म्हणून याच्यामध्ये काम करतो आहे आणि अशी आमची मदत सातत्याने चालू राहते। उद्या हा साधारणतः आपण 11:30च्या दरम्यान हे ट्रक सगळे रवाना करू आणि त्या ठिकाणी जसं धाराशिव कलेक्टर आहे, सातारा कलेक्टर, त्यांना आपण हस्तांतरण करू। तिथे सुद्धा भारतीय जनता पार्टीची काही मंडळी आहे त्यांच्या मार्फत आपण याचं वाटप करणार। मुख्यमंत्र्यांचा उद्देश मुख्यमंत्र्याच्या हस्ते बोला। उद्या आपण हे 3 ट्रक जे आपण पाठवतो आहे अन्नधान्याचे, तर हे साधारणतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हाताने याला आपण हिरवी झेंडी दाखवून आपण हा सुरुवात याची करणार आहे। आणि धाराशिव आणि सातारामध्ये हे ट्रक आपल्याला पाठवतो आहे। जवळपास 4-4.5 किट्स या अमरावतीतून आपण पाठवतो आहे। PR पोटे पाटील एज्युकेशन ग्रुपद्वारे मी प्रवीण पोटे म्हणून त्यामध्ये आपण काम करत आहे आणि साधारणतः हे सगळ्यांना मदत करण्याचा आपला प्रयत्न आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।